famous English novelist Albert Rosewind, who is also a renowned athlete, rightly asserts that if you want to run, run a mile. But if you want to experience a different life, run a marathon. अर्थात आगळ्या वेगळ्या जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर मॅरेथॉनमध्ये पळा. भारतातील दिग्गज धावपटू ज्या मॅरेथॉनची आतुरतेने वाट पाहत असतात अशी आपली मविप्र मॅरेथॉन. यंदाची ही 8वी राष्ट्रीय व 13वी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन. यंदाच्या मॅरेथॉनच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले चक द इंडियाचा नारा देत भारताच्या राष्ट्रीय खेळ म्हणजे हॉकीला नवसंजीवनी देणारे सुप्रसिद्ध हॉकी खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय मीर रंजन नेगी, या प्रसंगी उपस्थित नाशिक मविप्र मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष व मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, या सोहळ्याचे अध्यक्ष आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी ढिकले साहेब, मविप्रचे उपाध्यक्ष माननीय विश्वासरावजी मोरे, मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर, मविप्रचे उपसभापती माननीय डी.बी. अण्णा मोगल, मविप्रचे चिटणीस माननीय दिलीपजी दळवी सर, या प्रसंगी उपस्थित नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे सर, निफाडचे संचालक आदरणीय शिवाप्पा गडाख, नाशिक ग्रामीण संचालक माननीय रमेश आबा पिंगळे, सेवक संचालक प्राध्यापक डॉक्टर S.K. शिंदे सर, सेवक संचालक प्राध्यापक जगन्नाथ निंबाळकर सर, या प्रसंगी उपस्थित स्पर्धा निरीक्षक माननीय वैजनाथ काळे, माननीय संदीप फुगट, शिक्षणाधिकारी व कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर भास्कर डोके, डॉक्टर नितीन जाधव, प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख, डॉक्टर D.D. लोखंडे, डॉक्टर अजित मोरे सर, प्राध्यापक D.D. जाधव, प्राध्यापक B.D. पाटील, या प्रसंगी उपस्थित केटीचंद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या स्पर्धेचे कार्यवाह डॉक्टर R.D. दरेकर सर, या स्पर्धेचे कार्यवाह प्राध्यापक हेमंत पाटील सर, या प्रसंगी उपस्थित सुप्रसिद्ध खेळाडू प्राध्यापक माननीय वीरेंद्र सिंग, मविप्र संचलित विविध शाखांचे शाखा प्रमुख, अधिष्ठाता, संचालक, विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व सर्व उत्साही मॅरेथॉनर्स, सर्वप्रथम मी आपलं या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. मविप्र संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान असते. यात मविप्रच्या पदाधिकाऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण नेहमीच मार्गदर्शक ठरत असते. मविप्रचे सभापती माननीय बाळासाहेबजी क्षीरसागर या प्रसंगी उपस्थित आहेत. मी साहेबांना या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करतो. आदरणीय क्षीरसागर साहेब. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आज आयोजित केली होती. त्या प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं ते माननीय मीर रंजन नेगी, हॉकी खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक, त्यांची ओळख मला काही करून देणे सर्व आपण या ठिकाणी जाणतात. तसेच मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले, आपल्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, संस्थेचे उपसभापती डी.बी. अण्णा मोगल, संस्थेचे चिटणीस दिलीपजी दळवी, आपल्या संस्थे संचालक ॲडव्होकेट लांडगे रमेश आबा पिंगळे, शिवाप्पा गडाख, सेवक संचालक S.K. शिंदे सर, निंबाळकर सर, आपले सर्व शिक्षणाधिकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर व विशेषतः समोर उपस्थित असलेले सर्व कॉलेजचे प्राचार्य, सर्व शाखांचे शाखा प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षक वृंद, सेवक वर्ग, स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला ते सर्व स्पर्धक, सर्व बंधू आणि भगिनींनो, आज सकाळी मला वाटतं 5 वाजेपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी होता.
आणि 3 वर्षाच्या बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर मविप्रची ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. स्पर्धकांमध्ये उत्साह होता, प्रेक्षकांमध्ये तेवढाच उत्साह या ठिकाणी होता. सकाळपासून बघत होतो, निश्चित सरचिटणीस साहेब आणि आम्ही स्पर्धेची सुरुवात झाल्यानंतर जो काही 42 किलोमीटरचं जे काही अंतर आपलं होतं त्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा आम्ही पण जाऊन आलो. जे काही नियोजन निश्चित या स्पर्धेचं केलं होतं त्याबद्दल खरं आपल्या सर्वच शिक्षणाधिकारी असतील, सर्व स्पर्धेचे सर्व जी संयोजन टीम असेल त्यांना खरं या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे. सकाळी बघितल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जे काही व्यवस्थित सोय त्या ठिकाणी केलेली होती. या ठिकाणी मला खरं हेमंत पाटलांचा उल्लेख निश्चित या ठिकाणी करावा लागेल. त्यांचा निश्चित इथून मागचा अनुभव आणि याही वर्षी म्हणजे इथून मागच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं नियोजन या स्पर्धेचं या ठिकाणी झालं. सकाळपासून म्हणजे आपल्याला जे ज्यांचं सहकार्य मिळालं त्यामध्ये आपले सर्व शाखांचे सेवक तर होतेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा एक चांगलं सगळ्या ठिकाणी ट्रॉफिक असेल किंवा आपले NCCचे विद्यार्थी असतील, विविध शाळांचे विद्यार्थी असतील, प्राध्यापक शिक्षक सर्व त्या ठिकाणी त्यांना डोकेसर किंवा ज्यांची नियोजन कमिटीची जी सदस्य होते त्या सर्वांनी जे काही नियोजन त्या ठिकाणी दिलं होतं त्या पद्धतीने काम त्या ठिकाणी ते करत होते. आणि म्हणजे इतका मोठा इव्हेंट सर्वांच्या सहकार्यानेच हा या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला खरं पोलीस दल असेल, मनपा असेल किंवा सर्व इतरही नाशिकमधले नागरिक असतील, पत्रकार मित्र असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळालं. या सकाळी ठरलेल्या टायमिंगमध्ये स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा नितीश ठाकरे साहेबांनी आल्यानंतर जे काही ध्येय धोरणं त्या ठिकाणी ठरवली, जे उपक्रम चालू नव्हते, काही नवीन उपक्रम या ठिकाणी चालू झाले, जे बंद पडले होते ते चालू करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. मॅरेथॉनच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणता येईल. मध्ये सांस्कृतिक महोत्सव सुद्धा आपला एक चांगल्या पद्धतीने झाला आणि आजही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या या थोरात हॉलच्या बाहेर सकाळपासून चालू होते. ग्रामीण भागातील असतील, शहरातील शाळा असतील, एक चांगले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केले. नाशिककरांना खरं आजचा हा सगळा म्हणजे मॅरेथॉन असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, एक वेगळीच मेजवानी आज खरं या आपल्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी होती. सकाळपासून ज्या ज्या स्पर्धकांनी खरं भाग घेतला त्या सर्वांना खरं धन्यवाद दिले पाहिजे. आणि बऱ्यापैकी स्पर्धकांनी या स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा म्हणजे एक मोठं आव्हान या ठिकाणी असतं, त्यातही मोठ्या संख्येने सहभागी झाले. जवळपास 3000 विद्यार्थ्यांनी आपल्या स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतला होता. त्यामध्ये बाहेरच्या राज्यामधूनही मोठ्या प्रमाणात स्पर्धक या ठिकाणी आले होते. मला वाटतं मविप्र सोडून बाहेरचा एवढ्या मोठ्या संख्येने भाग घेणारी आत्तापर्यंतच्या मॅरेथॉनमधले हे उच्चांक असेल की बाहेरच्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे मविप्राचे विद्यार्थी किंवा सेवक तर घेताच, पण बाहेरच्यांनी सुद्धा घेतला. हा एक खरं उच्चांक या ठिकाणी या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं खरं प्रस्थापित झाला. फार कमी कालखंडात खरं मी संयोजन समितीचे अध्यक्ष ठाकरे साहेब असतील, आमच्यावर जरी जबाबदारी होती पण आम्ही जरी हे करत असलो पण सगळे शिक्षणाधिकारी असतील किंवा जी कमिटी असेल त्यांना खरं धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजे की एवढ्या कमी कालखंडामध्ये मला वाटतं 2 महिन्यामध्ये या मॅरेथॉनची सगळी तयारी डोके सर 2च महिने ना 2च महिने तर ह्या सगळ्या मॅरेथॉनची तयारी नाही तर ह्या असे कार्यक्रम करायला 6 महिन्याची तयारी खरं लागत असते आणि 2 महिन्यामध्ये करून इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. एक थोडंफार आरोग्याचं महत्त्व निश्चित नाशिककरांना त्यामुळं पटलंय आणि या उपक्रमाला यामध्ये जो काही पहिला जो काही खेळाडू आला फुल मॅरेथॉन उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार 2 तास 26 मिनिटं 1 सेकंद ते सुद्धा एक चांगलं त्याने म्हणजे चांगल्या कमी वेळामध्ये ते पूर्ण केलं आहे. असे बरेच स्पर्धक या ठिकाणी ते नंतर तर मला वाटतं हेमंत पाटील सर हे सगळं वाचून दाखवतीलच. परंतु जे काही आपल्या संस्थेनं जो काही उद्देशानं या ठिकाणी काम करते, शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो, त्यातलाच एक भाग हा मॅरेथॉन आहे. ही नॅशनल लेवलची मॅरेथॉन फक्त महाराष्ट्रामध्ये 5 शहरांमध्ये या ठिकाणी होते. त्यामध्ये नाशिकमध्ये टिकून ठेवण्याचं काम
खरं जो 3 वर्ष बंद होती आणि ती परत चालू राहिली पाहिजे. नाशिकचं नाव लौकिक त्यामुळे वाढलं पाहिजे, संस्थेचं नाव त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे या उद्देशानं ती यावर्षी चालू केली आणि एक चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि निश्चित भविष्यामध्ये संस्था असे विविध उपक्रम या ठिकाणी मध्ये आपला जो सांस्कृतिक महोत्सव झाला त्यालाही म्हणजे विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षकांनी, प्राध्यापकांनी सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना, कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळाला, चांगले विद्यार्थी पुढे आले, विविध शाळांमध्ये चांगलं परफॉर्मन्स देण्याची स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे असे विविध उपक्रम घेतल्यानं मुळे शिक्षणाबरोबरच कला असेल, क्रीडा असेल किंवा इतर विविध प्रकार असतील, वक्तृत्वामध्ये सुद्धा मुलं चांगल्या पद्धतीची या ठिकाणी बोलायला लागली. तर त्या असे उद्देश खरं सफल होत असतात. आणि एक संस्थेविषयी पालक असतील किंवा विद्यार्थी असतील त्यामध्ये एक मोठा विश्वास त्या ठिकाणी निर्माण होत असतो. शेवटी भविष्यामध्ये सुद्धा आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय या वाक्याप्रमाणे काम करतो आणि निश्चित त्या दृष्टीने संस्था इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन असेच विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं संस्थेचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल करील एवढीच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. स्पर्धा जेवढी मोठी तेवढा प्रमुख अतिथी मोठा व साजेसा असणं क्रमप्राप्त ठरतं. मविप्रण मॅरेथॉन म्हटली की एक भव्य दिव्य आयोजन आणि म्हणूनच यंदाही तेवढंच मोठं व्यक्तिमत्व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेलं आहे. ते म्हणजे सुप्रसिद्ध हॉकीपटू व राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय मीर रंजन नेगी. मी या प्रसंगी केटीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व स्पर्धेचे कार्यवाह डॉक्टर आर.डी. दरेकर सर यांना प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्याची विनंती करतो. हिताय बहुजन सुखाय आणि मास एज्युकेशन फॉर द वेलफेअर ऑफ मासेस हे ब्रीदवाक्य सार्थ करत गेल्या 110 वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विद्यादानाचं कार्य करणारी मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था, या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या 8व्या राष्ट्रीय आणि 13व्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आजचे प्रमुख आकर्षण, या स्पर्धेचे उद्घाटक आणि आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय मीर रंजन नेगी, या संयोजन समितीचे अध्यक्ष, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनीलजी डिकले साहेब, संस्थेचे सभापती आदरणीय श्रीयुत बाळासाहेबजी क्षीरसागर साहेब, संस्थेचे उपसभापती आदरणीय श्रीयुत डी.बी. मोगल साहेब, संस्थेचे चिटणीस माननीय आदरणीय दिलीपजी दळवी साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीयुत विश्वासरावजी मोरे साहेब, संस्थेचे नाशिक शहर संचालक ॲडव्होकेट लांडगे साहेब, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेशआबा पिंगळे साहेब, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू, मविप्र मॅरेथॉन समितीचे असणारे सर्व कार्यकर्ते, आपलं सर्वांचं मी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि केटीच्या महाविद्यालयाच्या वतीने या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री मीर रंजन नेगी यांचा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. श्री मीर रंजन नेगी यांचा परिचय हा देखील मॅरेथॉन आहे, परंतु मी अत्यंत थोडक्या शब्दात हा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मीर रंजन नेगी हे IRS या केडरमधून असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स या पदावर 38 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, परंतु तरी देखील त्यांना हिंदी, गढवाली आणि मराठी भाषा अत्यंत चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांची प्रस्तावना लाभलेल्या ग्लूम टू ग्लोरी या चरित्रात्मक ग्रंथाचे लेखन त्यांनी केले असून या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री सुनील शेट्टी व सोनू निगम यांनी केलेले आहे. 1978 ते 1982 या कालावधीत त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघात प्रतिनिधित्व केलेलं असून पेनल्टी स्ट्रोक रोखण्यात त्यांचा हातखंडा आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी मास्टर्स कोर्समध्ये त्यांनी डिस्टिंक्शन प्राप्त केलेले आहे. 1998 बँकॉक आशियाई स्पर्धेतील त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले.
की ज्यामध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक त्यावेळेला मिळालेले होते. स्टार स्पोर्ट्स चॅनलवरील हॉकी स्पर्धांचे समालोचनही ते करतात. शेखर गुप्ता यांच्या प्रसिद्ध वॉक दी टॉक या शोमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. झलक दिखलाना या डान्स शोमध्ये त्यांनी विशेष सहभाग घेऊन सर्वांची प्रशंसा मिळवलेली आहे. अमूल व्हॉइस ऑफ इंडिया, बुगी बुगी, सारेगामापा अशा विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्यांना निमंत्रित केलेले आहे. अनेक शासकीय व कॉर्पोरेट संस्थांमध्ये प्रेरणादायी व्याख्यानं त्यांच्याकडून दिली जातात आणि तेथील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ते ट्रेनर या नात्याने करत असतात. सुप्रसिद्ध कंपन्या जसे रॅनबॅक्सी, जिंदाल स्टील, व्होक्सवॅगन, एव्हरेस्ट अशाच ठिकाणी देखील त्यांचे विविध व्याख्यानं यापूर्वी झालेले आहेत. याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रातील ज्या काही प्रमुख संस्था आहेत त्यामध्ये IIM इंदोर, IIM शिलाँग, IIT मुंबई, IIT खरगपूर, सिम्बायोसिस पुणे या ठिकाणी देखील त्यांनी विविध व्याख्यानं दिलेली आहेत. मुंबई, पुणे, इंदोर, देहरादून अशा ठिकाणी त्यांच्या ग्लूम टू ग्लोरी या पुस्तकाचा एक पात्री अभिनय त्यांनी सादर केलेला आहे. वक्तृत्व कला, क्रीडा व लोकांशी मिसळण्याची कला या गुणांमुळे ते अनेक लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या मान्य मीर रंजन नेगी यांचं मी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. स्पर्धा यशस्वी, निकोप व निर्दोष होण्यात महत्त्वाची भूमिका असते ती स्पर्धा निरीक्षकांची. यंदाच्या मविप्र मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धा निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले माननीय वैजनाथ काळे व माननीय संदीप फुगट यांचा परिचय करून देण्यासाठी मी स्पर्धेचे कार्यवाह प्राध्यापक हेमंत पाटील सरांना विनंती करतो. प्राध्यापक हेमंत पाटील सर. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वंदन आणि आजच्या दिवसाचे खरे मानकरी असलेले व्यासपीठासमोरील आपण सर्व. कुठलीही स्पर्धा म्हटलं किंवा परीक्षा म्हटलं तर निरीक्षक, सुपरवायझर इत्यादी गोष्टी आपोआपच येतात आणि आज आपण यशस्वीपणे सामोरं गेलेलो आहोत ती राष्ट्रीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेसाठी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन असेल आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशन असेल यांच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून ऑब्झर्वर नेमले जातात. या 2024च्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑब्झर्व्हरपदी नेमणूक केलेले श्री वैजनाथ दयानंद काळे हे स्वतः राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू आहे. त्याचप्रमाणे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची जी टेक्निकल ऑफिशियलची एक्झाम असते ती एक्झाम त्यांनी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली आहे आणि मागील 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी वर्तमानपत्रात, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामध्ये ऐकलं असेल, वाचलं असेल. आपला नाशिकचाच दिलीप गावित हा पॅरा ॲथलेटिक्स खेळाडू ज्याने चीनमध्ये 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि त्याचे ते मार्गदर्शक आहेत. आणि भारतीय ॲथलेटिक्स संघटनेने त्यांना पॅराऑलिम्पिकच्या प्रशिक्षकाच्या यादीमध्ये देखील घेतलेलं आहे आणि मला विश्वास आहे आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांनाही एक सांगू शकेल. आपला जो शिष्य आहे हा निश्चितच पॅरिस ऑलिम्पिकचा त्याने कोटा मिळवलेला आहे, पण त्या ठिकाणी देखील आपला दिलीप नाशिकचा झेंडा पॅरिसमध्ये निश्चित उंचावेल. त्यानंतर दुसरे ऑब्झर्वर जे होते ते माननीय संदीप परशुराम फुगट का जे स्वतः अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमधले पदक विजेते आहेत, राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत आणि नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पतियाळा ही जी संस्था क्रीडा प्रशिक्षकांसाठी कार्यरत आहे त्या संस्थेच्या वतीने क्रीडा प्रशिक्षकांचा डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स त्यांनी उत्तीर्ण केलेला आहे आणि हे दोन्ही ऑब्झर्वर केवळ आजच नाही
तर परवापासून आपल्या संपूर्ण मॅरेथॉन कमिटी ज्या वेगवेगळ्या नियुक्त केलेल्या आहे, मग पेंटिंग कमिटी असेल, इतर कमिटी ज्या आहे, त्या सर्वांचं त्यांनी अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण केलेलं आहे. आणि मला विशेष कौतुक त्यांच्या वतीने सर्व ड्रॉइंग टीचर्सचं त्यांनी केलेलं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम सर्व शिक्षक संस्थेचे सर्व सेवक, शिक्षकेतर कर्मचारी हे या मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहात. आणि या दोघांचे रिपोर्ट आपल्याला पुढच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण राज्य राष्ट्रीय स्तरावर चांगलं काम करत आहोत. येत्या भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेला देखील सामोरं जायचं आहे. आणि त्यासाठीच हे ऑब्झर्वर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन असेल, नाशिक डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशन असेल, त्यांच्या वतीने हे ऑब्झर्वर नेमले जातात. आणि त्यांचा रिपोर्ट हा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन आणि इतर ज्या संस्था आहे त्यांच्याकडे यांचे रिपोर्ट ज्यावेळी जातात त्याचवेळी आपल्या स्पर्धेचा दर्जा हा ठरत असतो. मी परत एकदा दोन्ही मान्यवर ऑब्झर्वर जे आहे त्यांचं संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक आणि मनोगत थांबवतो. धन्यवाद. सर्वप्रथम या सोहळ्याचे आणि एकूणच या 8व्या राष्ट्रीय आणि 13व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉनचे प्रमुख अतिथी, सुप्रसिद्ध हॉकीपटू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय मीर रंजन नेगी, मी आदरणीय सरचिटणीस साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करावा. माननीय मीर रंजन नेगी. यानंतर मी सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की या प्रसंगी उपस्थित स्पर्धा निरीक्षक माननीय वैजनाथजी काळे यांचा देखील आपण यथोचित असा सत्कार करावा. मविप्रचे अध्यक्ष आदरणीय डिकले साहेबांच्या हस्ते. स्पर्धा निर्दोष होण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले स्पर्धा निरीक्षक माननीय वैजनाथ काळे. यानंतर मी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विश्वासरावजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या स्पर्धेचे दुसरे निरीक्षक माननीय संदीप फुगट यांचा देखील आपण यथोचित सत्कार करावा. संदीप फुगट. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आणि हॉकी स्टिक पाहिली की एकच आठवतं, चक दे इंडिया. मीर रंजन नेगी जे सुप्रसिद्ध हॉकीपटू आहेत ते हॉकी स्टिक आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक माननीय साहेबांना सप्रेम भेट देऊ इच्छितात. त्याच्या राष्ट्रीय खेळ हॉकीचं प्रतीक हॉकी स्टिक देऊन ते आदरणीय साहेबांना सप्रेम भेट देऊ इच्छितात. चक दे इंडिया हा मूवी आपण सर्वांनी पाहिला असेल. तो ज्यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे ते साक्षात आपल्या समोर मीर रंजन नेगी. त्यांच्या आयुष्यावर आधारलेला हा चित्रपट चक दे इंडिया. धन्यवाद. सर्वांना विनंती की कृपया आपण आसनस्थ व्हावं. सर्व मान्यवरांचे आभार. कृपया आपण आसनस्थ व्हावं. बहुजन हिताय बहुजन सुखायचा वसा घेत कार्यरत असलेली मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून एक शैक्षणिक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या भरभराटीत व उभारणीत सर्व आद्य संस्थापक व कर्मवीरांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा वसा अविरतपणे चालविणारे नाशिक मविप्र मॅरेथॉन आयोजन समितीचे अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाजाचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब, मी साहेबांना या प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय साहेब. नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ज्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणारच आहोत ते माननीय मीर रंजन नेगी, हॉकी खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक
संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी डिकले, सभापती बाळासाहेब अप्पा क्षीरसागर, विश्वासजी मोरे, दिलीपरावजी दळवी, DB अण्णा मोगल, सर्व तालुक्याचे सर्व संचालक, सर्व शिक्षणाधिकारी ज्यांचा आपण आता सत्कार केला ते स्पर्धा निरीक्षक श्री वैजनाथजी काळे, श्री संदीपजी फुगट, या आयोजनामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग घेतला ते सर्व शिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे प्राध्यापक हेमंत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व क्रीडा शिक्षक, सर्व कर्मचारी, सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि नाशिक आणि भारतातून आलेले सर्व खेळाडू बंधू आणि भगिनी, एक अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आज या स्पर्धांचं उद्घाटन संपन्न झालं आणि या स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडलेल्या आहेत. कुठली स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये विशेषतः मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये अनेक अडचणी येत असतात. 42 किलोमीटरचा मोठा रूट, या रूटमध्ये काही पण अडचणी येऊ शकतात, अपघात होऊ शकतात किंवा खेळाडूंना काही त्रास पण होऊ शकतो. परंतु सुदैवानं आजच्या या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही. याचं मुख्य कारण सर्व आपल्या टीमने जे काही काम केलेलं आहे गेल्या 2 महिन्यापासून, त्याचबरोबर सर्व पोलीस दल, आपले सर्व मेडिकल कॉलेजचे सर्व डॉक्टर्स, फिजिओथेरपी कॉलेजचे सर्व डॉक्टर्स, त्याचप्रमाणे सर्व नर्सेस, इतर कर्मचारी, यामध्ये सहभागी असणारे सर्व NCC, NSS, स्वयंसेवक, या सगळ्यांचं सहकार्य आणि मग सांगितलं त्या पद्धतीने या मॅरेथॉन आयोजन समितीचं जे काही सूक्ष्म असं आयोजन होतं, वेगवेगळ्या 15-20 कमिटीज या ठिकाणी स्थापन केलेल्या होत्या आणि त्यांच्या वेळोवेळी मिटिंग्ज होत होत्या आणि त्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं अतिशय बारकाईने त्याच्यामध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणी काय येऊ शकतात त्याचा विचार करून केलेलं नियोजन, याच्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली असं मला वाटतं. त्याचबरोबर आमचे मीडियाचे सर्व पत्रकार असतील, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्यांचे मोठं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. या स्पर्धांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व माध्यमांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. या खरं म्हणजे कुठली स्पर्धा किंवा कुठलंही नियोजन असल्यानंतर जे त्या आयोजनामध्ये असतात त्यांना भरपूर त्रास होतो. आपलं जे काही रुटीन वर्क आहे ते सोडून इतर एक्स्ट्रा काम पण करावं लागतं, परंतु आमच्या सर्व शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास मानून न घेता हे जे काही नियोजन केलं त्याच्यामुळे मला वाटतं या स्पर्धा यशस्वी झालेल्या आहे. आता मला सांगितलं त्या पद्धतीने आता नॅशनल लेवलला असणारी स्पर्धा आम्ही लवकरच इंटरनॅशनल लेवलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या टीमचं असं म्हणणं की पुढच्या वर्षीच आपण इंटरनॅशनल करूया, बघूया. मला वाटतं एवढं लगेच होईल की नाही सांगता येत नाही, परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाही. पुढच्या वर्षी नाही झाले तर त्याच्या पुढच्या वर्षी मात्र नक्कीच होईल. 3 वर्षाच्या गॅपनंतर ही स्पर्धा संपन्न झाल्यामुळं नाशिक शहरामध्ये एक अतिशय आनंदाचं असं वातावरण तयार झालेलं आहे. विशेषतः संस्थेतील सर्व खेळाडू, विद्यार्थी, आपण बघितलं असेल की विद्यार्थ्यांची जी स्पर्धा होती, विद्यार्थ्यांचा जो गट होता त्याच्यामध्ये त्या मुलांचा इतका उत्साह होता की त्यांना म्हणजे स्टार्ट लाईनपासून थोपवणंसुद्धा अवघड जात होतं. खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून नवीन नवीन अनेक उपक्रम आपण सुरू करतो आहे. जुने काही बंद झालेले उपक्रम पुन्हा सुरू करतो आहे. मागेच आम्ही सांगितले की आम्हाला एक स्पोर्ट्स अकॅडमीसुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि नेगी साहेबांना आम्ही सकाळीच विनंती केली की त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही मदत करा. ते त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच मदत करू. नेगी साहेबांचा जो काही राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून असणारा अनुभव हा मला वाटतं फार मोठा आहे. धनराज पिल्लेंसारखा एक खेळाडूसुद्धा त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली तयार केलेला आहे. याच्यावरून ते किती मोठ्या दर्जाचे खेळाडू आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि त्यांना हा सगळा स्पर्धेचा उत्साह आणि सगळं बघितल्यानंतर त्या रूटमध्ये 42 किलोमीटरपर्यंत सर्व विद्यार्थी, चिअर बॉईज, चिअर गर्ल्स, NCC, NSSचे विद्यार्थी, सगळे पाणी वाटप, स्पंजिंग करणारी टीम, हे सगळं बघितल्यानंतर ते म्हटले की मला तुम्ही पुन्हा एकदा नाशिकला तुमच्या कॉलेजमध्ये बोलवा, आम्ही नक्की येईन, असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो. अनेक नवनवीन उपक्रम आपण करतोय. संगीत महाविद्यालय आपल्याला सुरू करायचं आहे.
हम अभी एक FM रेडियो भी चालू करने वाले हैं. त्याचाही फायदा आपल्या सर्व लोकांना होणार आहे. विशेषतः आपले विद्यार्थ्यांचे कल्चरल ॲक्टिव्हिटीज असेल, कुठले ॲकॅडमिक्स प्रोग्राम्स असतील, ते त्या FM रेडिओच्या माध्यमातून मविप्र रेडिओ आपण सुरू करतो आहे. सांस्कृतिक महोत्सव आपला नुकताच झाला. आणखी पण आपल्या उदोजी होरायझन, आपले जे उदोजी वस्तू संग्रहालय जे आहे त्या ठिकाणी आपला मविप्र महोत्सव पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आपण एकदा घेणार आहोत. मविप्र पत्रिकेसारखा एक नवीन उपक्रमसुद्धा आपण सुरू केला. त्याच्यामध्ये पहिला अंक आपला शिक्षणाला समर्पित केलेला होता, दुसरा अंक आरोग्याला समर्पित केलेला होता आणि आता जो तिसरा अंक आपण काढणार आहोत तो शेती विषयक अंक असणार आहे. त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न, शेतीचे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत त्यामध्ये मार्गदर्शन असणार आहे. आपले सह्याद्री फार्मचे जे काही प्रमुख आहेत विलासजी शिंदे, ते अतिथी संपादक असणार आहे त्या अंकाचे आणि लवकरच ती मविप्र पत्रिका आपल्या सगळ्यांकडे नक्कीच पोहोचणार आहे. अलीकडच्या काळामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्याच्यामध्ये 17,000 स्क्वेअर फुटाची एक रांगोळी, 75,000 पुस्तकांचा वापर करून शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण तयार केली. त्याला जोडूनच आपण किल्ले बनवा स्पर्धा विद्यार्थ्यांची घेतली. चित्रमय प्रदर्शन त्या ठिकाणी झालं आहे. शिवाजी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी केलं. असे अनेक चांगले चांगले उपक्रम आपण या थोड्या दिवसांमध्ये संपन्न केलेले आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं ही स्पर्धा संपन्न होताना सुद्धा मी आयोजन कमिटीला आणि सर्वांना सांगितलं होतं की आपला जो काही शिवजन्मोत्सव आहे तो अतिशय चांगला झाला. आपली शिवाजी महाराजांची जी पुस्तकांची रांगोळी होती त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड आपण तयार केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचं सुद्धा नियोजन आणि आयोजन खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. तर तशा पद्धतीने ते झालेलं आहे. याच्यामध्ये पालक, विद्यार्थी, सर्व कर्मचारी यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आमच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचे आमचे सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि संचालक, सर्व शिक्षणाधिकारी या सगळ्यांनी एक दिलाने काम केल्यामुळं या स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी पोलीस फोर्सचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला या रूटमध्ये सहकार्य केलं आहे. या स्पर्धांच्या नियोजनामध्ये जो रूट मॅपिंगपासून जी सुरुवात होते ती बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपेपर्यंत या सगळ्या गोष्टी होतात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या, आपल्या संस्थेतल्या आणि बाहेरच्या आलेल्या काही विद्यार्थ्यांची राहण्याची सोयसुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या भोजनाची सुद्धा सोय आपण केलेली आहे. अशा प्रकारचे सोय मला वाटतं मॅरेथॉन स्पर्धांमध्ये कोणी करत नाही, परंतु आपण आपली ती परंपरा आपण चालू ठेवलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम असतील ते आपण करणार आहोत. आजच्या या निमित्तानं मी नेगी सरांना मनापासून धन्यवाद देतो की ते आज या कार्यक्रमाला आले आणि विशेष म्हणजे त्यांनी मला हॉकीची स्टिक आणि त्या स्टिकवर त्यांची साईन आहे आणि पुस्तक त्यांनी जे स्वतः लिहिलं ते प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हॉकी आम्ही कधी खेळलेलो नाही सर, पण मी टेनिस रोज खेळतो, त्यामुळं कुठली तरी बॅट हातात असते माझ्या, रॅकेट. तर चांगलं आहे, पण ती म्हणजे अमूल्य अशी भेट आहे असं मी म्हणेन की एका राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंनी त्याच्या स्वाक्षरी असलेली हॉकी स्टिक त्या ठिकाणी प्रेझेंट दिलेली आहे. संस्थेच्या प्रती त्यांनी जो आदर व्यक्त केला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. भविष्यातही त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी वेळोवेळी घेणार आहोत. या ठिकाणी जे निरीक्षक आलेले आहेत त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये ही स्पर्धा आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी काय करता येऊ शकतं त्याबद्दलचे मार्गदर्शन तुम्ही करावं असं त्यांना विनंती करतो. या स्पर्धेमधल्या ज्या विविध वयोगटांमधल्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये जे विजयी झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. परंतु विजयी झाले नसतील, नंबर जरी आले नसतील तरीसुद्धा आपण या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालात हेच मला वाटतं मोठं बक्षीस आहे असं मी समजतो. विशेषतः आपले विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे, भविष्यामध्ये सुद्धा स्पोर्ट्सबद्दलचं त्यांचं आकर्षण कमी होणार नाही अशी माझी खात्री आहे. या ठिकाणी 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 3 किलोमीटर वेगवेगळ्या गटांमध्ये जे विजयी झाले त्या सगळ्या स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या आयोजनामध्ये सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रयत्नांना कौतुकाची थाप असते ती आदरणीय सरचिटणीस साहेबांची. लवकरच मविप्रवाणीची धून आपल्या सर्वांना ऐकायला मिळो या आशेसह मनपूर्वक धन्यवाद. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. हॉकीचे महान खेळाडू ज्यांनी असंख्य तरुणांना हॉकीकडे आकर्षित केलं, हॉकीला नवसंजीवनी दिली. चक दे इंडिया या मूव्हीमधून आपण ज्यांचे चरित्र अनुभवले असे या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय मीर रंजन नेगी. एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी त्यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड मॉर्निंग, नमस्कार. सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है, कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है, बिकने पर आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर, और न बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है. आज यहाँ MVP नासिक मैराथन में आए सभी लोगों का, विशेषकर ये जो हमारे खिलाड़ी बाहर से आए हैं, उनका हार्दिक स्वागत है. और मैं उन सभी लोगों को बहुत बहुत मुबारकबाद देता हूं जिन्हें आज यहाँ पर इनाम मिल रहे हैं, और उन लोगों को भी अपनी बेस्ट विशेस कहता हूं जिन्हें आज इनाम नहीं मिल पाए. लेकिन ये बात सच है कि यहाँ जो भी आया है दे आर ऑल विनर्स. सारे के सारे जो हैं यहाँ से विनर्स होके जा रहे हैं. मुझे मालूम नहीं था कि मराठा विद्या प्रसारक समाज नासिक का इतना बड़ा जो ग्रुप है आपका, इसमें 110 साल पुरानी संस्था है. 110 साल, 2,20,000 स्टूडेंट्स यहाँ पर पढ़ते हैं. 10,000 से ऊपर यहाँ पर प्रोफेसर स्टाफ हैं. इतना बड़ा स्टाफ मुझे मालूम नहीं था, और इसके लिए मैं तहे दिल से शुक्रिया अदा करूँगा. बहुत ही सज्जन, बहुत ही निर्मल, मोस्ट हम्बल प्रेसिडेंट ऑफ नासिक MVP मैराथन ऑर्गेनाइजिंग कमेटी एंड सर चिटनीस ऑफ MVP ऑनरेबल एडवोकेट श्री नितिन जी ठाकरे साहब. थैंक यू सर, थैंक यू सो मच. MVP प्रेसिडेंट डॉक्टर सुनील जी डिकले साहब, सभापति श्री बाला साहेब क्षीरसागर साहब, वाइस प्रेसिडेंट श्री विश्वास जी मोरे साहब, उप सभापति श्री देवराम जी मुगल सर, चिटनीस श्री दिलीप जी दलवी साहब, मेरे बहुत ही क्लोज दोस्त श्री हेमंत पाटिल जी, ऑल द डायरेक्टर्स ऑफ मराठा विद्या प्रसारक समाज, रिस्पेक्टेड ऑल एजुकेशन ऑफिसर्स, यहाँ आए सभी लोगों का एक बार पुनः स्वागत. खेल जिंदगी का एक शानदार प्रतिबिंब है, एक आईना है, क्योंकि खेलों की तरह जीवन में भी उतार आते हैं, चढ़ाव आते हैं, अनजान राहें होती हैं, हार होती है, जीत होती है, और खेल में सबको चोट लगती है. जिंदगी में भी सबको चोट लगती है, लेकिन वहां से वो उठते हैं और फिर अपने मुकाम की तरफ जाते हैं. हकीकत की जिंदगी में भी ऐसे ही होता है, और शायद इसीलिए आप लोगों को ये भाग मिल्खा सिंह भाग, मेरी कॉम, चक दे इंडिया जैसी पिक्चर जो हैं वो ज़्यादा अच्छी लगती हैं. खेल आपको सब कुछ सिखाता है, और सबसे बड़ी बात है हारना सिखाता है. तो आज यहाँ पर इसीलिए मैं कह रहा हूँ कि जितने लोग यहाँ पर से जिनको आज प्राइज नहीं मिला, उनसे हिम्मत हारने की ज़रूरत नहीं है. और मेरा ये बहुत बड़ा सौभाग्य है कि मैंने एक ऐसे दृश्य को देखा आज सवेरे. आई शपथ, इतना मज़ा आया, इतना अच्छा लग रहा था. चिकार आनंद हो, तो बहुत मज़ा है.
और मैं चाहता हूं कि ये जो मैराथन है ये आने वाले समय में एक नासिक की पहचान बने, रियली, और पूरे वर्ल्ड में। और आपका ग्रुप बहुत आराम से इसको कर सकता है। मेरा नाम मीर रंजन नेगी है, पता नहीं आप में से कितने लोग मुझे जानते हैं। मैं एक हॉकी प्लेयर हूँ। 1975 से लेकर 1982 तक मैंने अपने देश को रिप्रेजेंट किया। मैं हमेशा नंबर 1 गोलकीपर रहा। कितने मैचेस मैंने अपने हिंदुस्तान के लिए सिंगल हैंडेडली जिता के दिए, अकेला। एक बार पाकिस्तान के साथ में मैच हुआ और हम लोगों ने क्या किया कि अच्छा खेल रहे थे, लेकिन पाकिस्तान को 2 पेनाल्टी स्ट्रोक गेम में मिले। पेनाल्टी रोकना बहुत मुश्किल होता है हॉकी में, लेकिन उस दिन कलकत्ता के उस टेस्ट मैच में मैंने पाकिस्तान के दोनों पेनाल्टी स्ट्रोक सेव किए। और ऐसे कितने मैचेस होंगे मुझे याद नहीं, लेकिन 1982 में एक मैच हुआ। उस समय एशियन गेम्स का आयोजन हो रहा था दिल्ली में। हमारी प्राइम मिनिस्टर मिसेस इंदिरा गांधी थी। राजीव गांधी जो थे वो इंडियन एयरलाइंस में पायलट की नौकरी करते थे और वो नौकरी छोड़कर पॉलिटिक्स में कदम रख रहे थे। उनके साथ में जितने भी लोग थे वो लोग खिलाड़ी नहीं थे। वो अक्सर आके वहां पर बहुत टेंशन देते थे हम लोगों को, बहुत जोर जोर से कुछ भी बातें करेंगे। हमारे कोचेस भी, आज तुमसे तुम्हारी माँ अपने दूध का हिसाब मांग रही है, तुम्हारी बहनों ने जो तुम्हें राखी बांधी है वो नजर उठा के तुम्हारी तरफ देख रही है, देश का बच्चा, बूढ़ा, जवान, सब लोग तुम्हारी तरफ देख रहे हैं। ऐसा करके खूब जोर जोर से वो बोलते थे। और हम लोग तो वैसे ही टेंशन में थे, छोटे बच्चे थे हम लोग। और जब उस मैदान में गए, उस नेशनल स्टेडियम में, उस नेशनल स्टेडियम दर्शकों से खचाखच भरा हुआ था। वहां पर पैर, चींटी के पैर रखने की भी जगह नहीं थी। और जब मैच शुरू हुआ, पाकिस्तान ने 3 गोल मारे और वो पूरा जो टेंशन का गुब्बारा था ना, वो फट गया। पूरी टीम जो थी वो ताश के पत्तों की तरह ढह गई। हाफ टाइम पर मैं कोच के पास गया भी। मैंने कहा, कोच मुझे चेंज कर दो, दूसरा गोलकीपर है। उन्होंने नहीं चेंज किया। मालूम नहीं क्या कारण था, उन्हें मुझ पर विश्वास था, ये मेरी तकदीर में लिखा था। हाफ टाइम के बाद पाकिस्तान ने 4 गोल और मारे और हम लोग 7-1 से हारे, 7-1 से हार गए। लेकिन अगले दिन एक अखबार वाले ने लिखा कि नेगी ने 1 गोल का 1 लाख रुपए लिया, यानी 7 लाख में अपने देश को बेच दिया। लेकिन ऐसा नहीं था, मैं देश का गद्दार नहीं था। लेकिन किसी ने सुना नहीं। जहां जाता था लोग पत्थर मारते थे, गाली बकते थे। आप विश्वास नहीं कर सकते। चक दे इंडिया में कुछ भी नहीं दिखाया, कुछ भी नहीं दिखाया। लेकिन वो सब कुछ देखा। इनफैक्ट जब मेरी शादी हुई तो लोगों का गुस्सा थमा नहीं था। तो उस जमाने में हम लोग आम शादियों में जनरेटर्स यूज नहीं करते थे। किसी ने मेन कटआउट निकाल दिया। मेरी शादी अंधेरे में हुई। मेरे दोस्तों ने मोटरसाइकिल स्टार्ट करी, स्कूटर स्टार्ट करी और उसकी रोशनी में शादी हुई। आज भी जब इंदौर में मैं रहता हूँ वो मिलते हैं, कहते नेगी तेरी शादी में मैंने वो मोटरसाइकिल स्टार्ट की थी। लेकिन मैंने हॉकी का दामन कभी नहीं छोड़ा, मैंने खेलना कभी नहीं छोड़ा। एक दिन ऐसा नहीं गया कि मैं मैदान में नहीं गया। कबीर खान को जग दे इंडिया में वापस आने में कितना समय लगता है? 5 साल 4 महीने 14 दिन। मुझे 16 साल लगे। और उन 16 साल में के बाद जब वो मौका मिला तो 1998 के जब बैंकॉक के एशियन गेम्स हुए तो धनराज पिल्ले की कप्तानी में 32 साल के बाद में हिंदुस्तान ने गोल्ड मेडल जीता। मैं वुमेन हॉकी का कोच रहा और वुमेन हॉकी में भी उन्होंने जितने भी मैचेस खेले सब में गोल्ड मेडल जीता। एक छोटी सी कहानी और सुनाता हूं। एक मैच हुआ हिंदुस्तान का और साउथ अफ्रीका का, लड़कियों का मैच था। जब टीम बराबरी पे आ गई तो टाई ब्रेकर होता है, 5-5 पेनाल्टी स्ट्रोक मारते। पेनाल्टी स्ट्रोक रोकना गोलकीपर के लिए बहुत मुश्किल होता है। और आप किसी भी पुराने प्लेयर को पूछेंगे कि नेगी कैसा खेलता था गोलकीपर में, कहते तो यार पेनाल्टी स्ट्रोक सेव तो बहुत जबरदस्त करता था। 5 में से 3 के ऊपर कोई पेनाल्टी स्ट्रोक मेरे को मार नहीं सकता। 5 में से 3 तो मैं रोक ही देता था पेनाल्टी। तो फिर क्या हुआ, मैं जब टाई ब्रेकर हुआ 5 पेनाल्टी स्ट्रोक लेने के लिए मैं हेलन मैरी के पास गया। हेलन को मैंने कहा, हेलन
अगर तुम्हें मुझ पर विश्वास है तो मैं तुम्हें गाइड कर सकता हूँ कि वो सामने वाली टीम कहाँ गोल मारेगी। एलन ने कहा, हाँ कोच, मुझे आप पे विश्वास है। मैंने कहा ठीक है, तुम एक काम करना, तुम बॉल की तरफ मत देखना, तुम हॉकी स्टिक की तरफ मत देखना, तुम मेरी तरफ देखना, मैं जिस तरफ इशारा करूंगा उस तरफ तुम डाइव मारना। गोलकीपर एक तरफ लेता है ना, एक तरफ डाइव मारता है, राइट में मारेगा या लेफ्ट में मारेगा। नाउ इट इज अ मैटर ऑफ रिकॉर्ड्स कि 5 में से 4 बार मैंने उसे सही बताया। हेलन मैरी ने 3 पेनाल्टी स्ट्रोक सेव किए, उसने चौथा भी सेव किया, लेकिन वो मूव कर गई थी तो अंपायर ने उसे डिसअलाउ कर दिया। मैच खत्म हो गया, हम लोग जीत गए। सारे दर्शकगण, सारे मीडिया के लोग आए, उन्होंने कहा, हेलन हाउ कुड यू डू इट, आपने ऐसा किया कैसे? हेलन ने कहा, कोच ने की। लेकिन जब वो मीडिया के लोग मेरे पास आए तो मैंने उन्हें कुछ नहीं बताया। मैंने कहा हेलन इज अ ग्रेट गोलकीपर। लेकिन जब हम लोग चक दे इंडिया बना रहे थे तब ये कहानी मैंने जयदीप साहनी को बताई, और तब आप देखते हैं कबीर खान यानी शाहरुख खान कहते हैं, विद्या देखो मेरी तरफ, इसका पैर तो लेफ्ट की तरफ है, ये लेफ्ट को मारेगी, इसकी हॉकी स्टिक राइट को मारेगी, या खुदा ये सेंटर में मारेगी। मैं कभी भी मुड़ के देखता हूं तो मुझे लगता है कि सारे खेल जो है ना वो आपको सब कुछ सिखाते हैं। आपका डिसिप्लिन है, आपकी कॉमेडरी है, और इसीलिए जब ठाकरे साहब ने बोला कि वो यहाँ पर एक स्पोर्ट्स का एकेडमी चालू करने का सोच रहे हैं, तो सर मैं अपनी सर्विसेज ऑफर करने के लिए तैयार हूँ, विदाउट अ सिंगल मनी। एक पैसा नहीं लूँगा, लेकिन ये मेरा सौभाग्य रहेगा कि इतने बड़े इंस्टीट्यूट में और एक ऐसे शहर में जहाँ मैं पहली बार आया हूँ, और मैं मालूम नहीं नासिक से प्यार करने लगा हूँ। कितना खूबसूरत शहर है। कल मेरे इतने अच्छे दर्शन हुए महाकाल के त्र्यंबकेश्वर में, और मैं चाहता हूँ कि सारा का सारा आशीर्वाद जो है वो आप सभी लोगों के साथ में भी रहे। मेरी ढेर सारी शुभकामनाएं आप लोगों के साथ में है, ढेर सारा प्यार है। थैंक यू सो मच। भारत माता की जय। एक बार मेरे साथ में कहेंगे, चक दे इंडिया, चक दे। थैंक यू सो मच। थैंक यू। Oh, what should I say about you, sir? I should summarize your personality within these words: a successful player, a powerful coach, a motivational speaker, and an influential author. Such a versatile and down-to-earth personality, Mr. Ranjan Negi, sir. Thank you so much, sir. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था महाराष्ट्रातील अशी एकमेव शैक्षणिक संस्था आहे जी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. मविप्र महोत्सव, मविप्र युवा स्पंदन, मविप्र मॅरेथॉन आणि अजून बऱ्याच विद्यार्थी केंद्रित उपक्रमांसाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी मार्गदर्शन करत असतात. या मांदी आळीतील एक प्रमुख व्यक्ती अर्थात संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी ढिकले साहेब. मी साहेबांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 13व्या राज्यस्तरीय व 8व्या राष्ट्रीय MVP मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी नुकतेच आपले मनोगत व्यक्त केले असे आजच्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण, स्पर्धेचे उद्घाटक, प्रसिद्ध हॉकी खेळाडू, राष्ट्रीय प्रशिक्षक सन्माननीय मीररंजन नेगीजी, संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय श्री ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, सभापती सन्माननीय श्री बाळासाहेबजी क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासरावजी, उपसभापती DB अण्णा, चिटणीस दिलीपरावजी, स्पर्धा निरीक्षक श्री वैद्यनाथजी काळे, संदीपजी फुकट, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संचालक, सेवक संचालक, खास इथं उपस्थित राहिलेले आमचे मित्र अजिंक्यजी, शिक्षणाधिकारी, या स्पर्धेसाठी खरं
ज्यांनी भरपूर कष्ट घेतले ते हेमंत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व युनिटचे प्रमुख ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सर्व खेळाडू, विद्यार्थी आणि मित्रांनो, रन फॉर हेल्थ, बिल्ड द नेशन. खेळ आणि आरोग्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी व त्याचबरोबर देशही बलवान करता यावा या उदात्त हेतूने काही वर्षापासून आपण MVP मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करत असतो. मध्यंतरी कोविड नंतर 3 वर्ष आपल्याला काही कारणास्तव स्पर्धा घेता आल्या नाही, परंतु 2024 साली आपण 13वी राज्यस्तरीय व 8वी MVP मॅरेथॉन स्पर्धा आज दिमाखात पार पाडलेली. सभापती महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शहरांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होतात आणि त्यात नाशिकमध्येही घेतली जाते. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की निवास, भोजन व सर्व आरोग्य सुविधा देणारी, खेळाडूंचा इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग असणारी MVP मॅरेथॉन ही महाराष्ट्रातली एकमेव मॅरेथॉन स्पर्धा आहे की जिचं नियोजन आपण करत असतो. खरं तर स्पर्धा म्हटलं की प्रत्येकावर प्रचंड दडपण असतं, टेन्शन असतं. पण तुम्ही सकाळी इथं 5 वाजता आला तर तुम्ही पाहिलं असतं, एका बाजूला स्पर्धकांमध्ये जरी दडपण असेल की स्पर्धा जिंकू की नाही, कंप्लीट करू की नाही, पण एका बाजूला त्यांचा जोश वाढवण्यासाठी इकडे इतक्या जोरात बाकीचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात आणि त्यांचा जोश वाढवत असतात. असं एक चांगलं वातावरण ह्या निमित्ताने इथं पाहायला मिळत असतं. मला माहिती आहे आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेबद्दल सरचिटणीस महोदय, सभापती महोदय सगळ्यांनी सांगितलंय, त्याच्यावर मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. फक्त नेगी साहेबांनी विषय काढला. नेगी साहब, हॉकी ये राष्ट्रीय खेल है. ध्यानचंद जी ने वो खेल इंडिया से वर्ल्ड में टॉप तक पहुंचाया, लेकिन आजकल ये क्रिकेट की वजह से हॉकी थोड़ा लोगों के जहन से जा रहा था. लेकिन आपका चक दे इंडिया पिक्चर देखने के बाद सब लोगों को हॉकी क्या चीज है ये बहुत अच्छी तरह से पता चल गया. और हॉकी में ऐसा है, जो फॉरवर्ड में खेलते हैं, जो गोल करते हैं, लोग उन्हें याद करते हैं. लेकिन मुझे वही पता नहीं चल रहा था कि चक दे इंडिया में अपने कैप्टन गोलकीपर को क्यों बनाया, और उसकी भूमिका भी हमारे एक महाराष्ट्रीय लड़की ने की है. उसमें वो पिक्चर मैंने कई बार देखा है. आपने जो बोला वो मैं ही बोलने वाला था. जब वो लास्ट पेनल्टी कॉर्नर चल रहा था, शाहरुख खान बोल रहे थे इसका पैर इस तरफ है तो ये इस तरफ मारेगा, नहीं इसकी हॉकी स्टिक इस तरफ है इस तरफ मारेगा, और वो हीरोइन को खाली बोलता है जिधर है उधर ही रहो. कुछ बोलने की जरूरत नहीं रहती. कोच और कप्तान में क्या रिलेशन होना चाहिए वो आपने उधर बहुत सही दिखाया. आणि खरं आपण क्रिकेटमुळे थोडंसं या हॉकीपासून दूर गेलो होतो, पण नेगी साहेबांनी इतकं मस्त त्याचं वर्णन केलं. आणि ख्यातनाम ॲक्टर शाहरुख खान, किंग ऑफ बॉलिवूड, त्यांनी इतकं चांगलं त्याचं प्रेझेंटेशन केलं. 40 मिनिट है आपके पास, 40 मिनिट हे प्रत्येक स्पर्धेच्या आधी लोकांना आता ते कळतंय. आणि ज्या पद्धतीने ते पिक्चर आलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की परत एकदा हॉकी हा राष्ट्रीय खेळ या भारतामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या बरोबरीने लोकप्रिय व्हायला लागला. आणि त्याचं खरंच श्रेय द्यायचं असेल तर ते नेगी साहेबांना द्यायला पाहिजे.
आज ते इथे आले, आपला सन्मान वाढवला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपने हमें और सरचिटनीस साहब को हॉकी स्टिक दी है, हम तैयार अपने दिल के पास उसको रखेंगे। इतना यहाँ बोलता हूँ। ज्यांनी भाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण मी कालपासून बघत होतो जिल्ह्यातल्या लांबच्या नांदगाव असेल, सटाणा असेल, येवला असेल, त्र्यंबक असेल, अशा शाळांमधनं मुलं मुली आलेले होते आणि त्यांनी ह्या सगळ्यांमध्ये भाग घेतला होता। त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज ज्यांना पारितोषिक मिळालंय त्यांचं तर दोनदा अभिनंदन करतो, आणि ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या क्षणाची आपण खूप वेळापासून वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे, अर्थात 8व्या राष्ट्रीय आणि 13व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉनचे बक्षीस वितरण। सर्वच खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, जे बक्षीस पात्र खेळाडू आहेत त्यांनी त्यांच्या बक्षिसाचा जो चेक आहे तो चेक याच सभागृहाच्या खाली असलेल्या बिहोक बिल्डिंगमध्ये ती जी समिती बसलेली आहे त्या समितीकडून आपला चेक आपण कलेक्ट करायचा आहे। The winners of this MVP marathon are requested to collect their prize check exactly beneath this Raosaheb Thorat auditorium from Bihok building. यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, आणि आज एक दुग्ध सरकार योग असं म्हणावं लागेल। आजचे प्रमुख अतिथी देखील हॉकीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत। नेगी साहब, नेशनल स्पोर्ट्स डे के दिन हमारी संस्था की तरफ से ब्लड डोनेशन सभी स्पोर्ट्स प्लेयर्स, एथलीट, कोचेस, टीचर्स इनके द्वारा किया जाता है, और जो सबसे ज़्यादा ब्लड कलेक्शन जो कॉलेज करता है उस कॉलेज को ये फंक्शन में फेलिसिट किया जाता है। या वर्षभरामध्ये ज्या महाविद्यालयांनी सर्वात जास्त रक्तदान संकलन केलं त्याचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होतंय। मी त्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करेन, या सामाजिक उपक्रमामध्ये तिसरा क्रमांक जो मिळालेला आहे तो आपलं निफाड महाविद्यालय। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया। जोरदार प्राचार्य अभिनंदन निफाड महाविद्यालय। आपल्या महाविद्यालयाच्या वतीने या रक्तदान शिबिरामध्ये सर्वात जास्त रक्त संकलन केल्याबद्दल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारत आहे निफाडचं महाविद्यालय। आमचे खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा संचालक रक्तदानामध्ये मागे नाही, सामाजिक बांधिलकी त्याद्वारे जोपासली जाते। धन्यवाद शिंदे सर। त्यानंतर या रक्तदान संकलनामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेलं महाविद्यालय आहे यजमान KPCM महाविद्यालय। प्राचार्य आदरणीय डॉक्टर दरेकर सर यांना विनंती करत क्रमांक आपल्या महाविद्यालय महाविद्यालय। वर्षभर चालणाऱ्या या रक्तदान शिबिरांमध्ये KPCM महाविद्यालयाला दुसरा पुरस्कार मिळालेला आहे, आणि या रक्त संकलनामध्ये पहिला पुरस्कार मिळतो तो आपलं KBT इंजिनिअरिंग महाविद्यालय। उपप्राचार्य आणि शाखा प्रमुख आपले पारितोषिक स्वीकारत आहेत। वर्षभरामध्ये सर्व विद्यार्थी आणि खेळाडू आणि शिक्षक यांच्या वतीने आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाला रक्तदान संकलन या सगळ्या महाविद्यालयांतर्फे केलं जातं। धन्यवाद सर। त्यानंतर सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स जर्नलिस्ट अवॉर्ड जो संस्थेने गेल्या 8 वर्षापासून सुरू केलेला आहे, आणि यावर्षी ऑर्गनायझिंग कमिटी प्रेसिडेंट आदरणीय ॲडव्होकेट ठाकरे साहेब यांनी त्याला उच्च दर्जा देऊन
हा पुरस्कार राज्यस्तरापर्यंत नेलेला आहे आणि त्याचे पहिले मानकरी ठरलेले आहे प्रशांत केनी फ्रॉम बॉम्बे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं अभिनंदन करूया. वर्ल्ड कप असेल, प्रो कबड्डी असेल, लीग मॅचेस असतील, या सर्व उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये आदरणीय प्रशांत केनी सरांनी महत्त्वाचा रोल त्यामध्ये निभावलेला आहे. DD स्पोर्ट्स असेल, सचिन तेंडुलकर असेल, विवियन रिचर्ड्स असेल, सुमा शिरूर असेल, अंजली भागवत असेल, रोहित शर्मा असेल, दिलीप वेंगसरकर असेल, या सर्व खेळाडूंमध्ये त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहे. धन्यवाद सर. यानंतर महेश कारे सर, त्यांना मी विनंती करतो त्यांनी महाविद्यालयीन गटाच्या बक्षिसांचं वाचन करावं. आदरणीय महेश कारे सर. व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आज 8वी राष्ट्रीय व 13वी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित झालेली आहे आणि त्याचं बक्षीस वितरण आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे सभापती आदरणीय बाळासाहेब आप्पा क्षीरसागर यांनी बक्षीस वितरण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः 14 वर्षातील मुले 4 किलोमीटर धावण्याचा हा गट होता. त्यामध्ये 6व्या क्रमांकाचं मानकरी आहे महेश लक्ष्मण चौधरी, बीब नंबर 18038, जिल्हा परिषद शाळा नाच लोणी. या विद्यार्थ्याने 15 मिनिट आणि 32 सेकंदामध्ये अंतर पार केलेलं आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम रुपये 1000. पाचव्या क्रमांकाचा मानकरी आहे घनश्याम कृष्णा बोळे, जिल्हा परिषद शाळा दलपतपूर, बीब नंबर 18033, जिल्हा परिषद शाळा दलपतपूर. वेळ या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे 15 मिनिट 26 सेकंद, रुपये 1500 रुपये, रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. 4थ्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे अमर रमान मुळे, KBH विद्यालय हर्सुल, बीब नंबर 18032. या विद्यार्थ्याने अंतर पार केलेलं आहे 14 मिनिट 59 सेकंद, रोख रक्कम रुपये 2000, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. क्रमांक 3चा स्पर्धक आहे छगन रमेश बोळे, जिल्हा परिषद शाळा दलपतपूर, बीब नंबर 18036. या खेळाडूने अंतर पार केलेलं आहे 14 मिनिट 49 सेकंद, रोख पारितोषिक रुपये 3000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रथमेश भीमा दांगोडे, नूतन त्र्यंबक विद्यालय त्र्यंबकेश्वर, बीब नंबर 18004. या विद्यार्थ्याने 13 मिनिट 50 सेकंदामध्ये अंतर पार केलं आहे. रोख रक्कम रुपये 4000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. आणि या गटातील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी चैतन्य कृष्णा श्रीखंडे, जिल्हा परिषद शाळा मोहारा, बीब नंबर 18081. अंतर पार केलेल्या विद्यार्थ्याने 13 मिनिट 44 सेकंद, रोख रक्कम रुपये 5000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. क्राउन. वर्षातील मुलींचा या स्पर्धेचं बक्षीस वितरण आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे उपसभापती आदरणीय दिव्यांना मोगल यांनी हे बक्षीस वितरण करावं अशी मी विनंती करतो.
6व्या क्रमांकाचा मानकरी आहे श्रावणी रामेश्वर पंडित. बीब नंबर 1855-0-1859 विद्यालय आहे जय हिंद हायस्कूल बाबुळगाव. रोख रक्कम ₹1000. स्मृतिचिन्ह. क्रमांक 5 योगिता तुकाराम पोटिंदे KBH हायस्कूल गिरणारा. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक यशोदा जगन पिंगळे KBH हायस्कूल गिरणारा. रोख रक्कम ₹2000. प्रमाणपत्र. तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे सानिका पंढरनाथ चौधरी जिल्हा परिषद शाळा नाचलोंडी. रोख पारितोषिक रक्कम 3000. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. द्वितीय क्रमांक श्वेता विजय सदगीर जनता विद्यालय डुबरे. रोख रक्कम ₹4000. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. या गटातील प्रथम क्रमांकाचा स्पर्धक आहे रुपाली गोविंद सोनवणे जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज मुखेड. रोख रक्कम ₹5000. क्राऊन. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. या विद्यार्थिनीने 13 मिनिट 44 सेकंदामध्ये अंतर पूर्ण केलेलं आहे. पुढील गट आहे 17 वर्षातील मुले. अंतर 5 किलोमीटर. या स्पर्धेचं बक्षीस वितरण मराठा विद्याप्रसारक सन्माननीय दिलीप साकाराम दळवी साहेब यांनी हे बक्षीस वितरण करावं अशी मी विनंती करतो. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक मानकरी आहे देवीदास लक्ष्मण देशमुख पेठे विद्यालय नाशिक. 5व्या क्रमांकाचं मानकरी आहे गोविंद प्रकाश पाडेकर क्रीडा प्रबोधिनी नाशिक. रोख रक्कम ₹1500. स्मृतिचिन्ह. प्रमाणपत्र. 4थ्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे सूरज जयराम मशे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय नाशिक. रोख रक्कम ₹2000. प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे हिरामन लक्ष्मण ब्राह्मणे जनता विद्यालय वरखेडा. रोख रक्कम ₹3000. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र नाही. द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी आहे पवन शिवाजी वैद्य जय भवानी विद्या मंदिर संभाजीनगर. रोख रक्कम ₹4000. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. आणि या गटातील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे प्रवीण भगीरथ चौधरी लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय नाशिक. रोख रक्कम ₹5000. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. हो. 17 वर्षातील मुलींचा गट पुढील गट आहे स्पर्धा क्रमांक 10. स्पर्धा 17 वर्षातील मुली. अंतर 4 किलोमीटर. आपल्या संस्थेचे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे
नाशिक संचालक आदरणीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी फकीरा पिंगळे यांना आपलं लांडगे यांना मी विनंती करतो की या स्पर्धेचं बक्षीस वितरण करावं. 6व्या क्रमांकाचा मानकरी आहे अक्षदा भारत फटांगळे, नूतन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ब्राह्मणगाव. रोख रक्कम 1000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. पाचव्या क्रमांकाचा मानकरी आहे अपेक्षा संदीप आहेर, जनता विद्यालय वडळी. रोख रक्कम ₹1500, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. चौथ्या क्रमांकाचा स्पर्धक आहे जयश्री बाळू नरोडे, जय हिंद हायस्कूल बाबुळगाव. रोख रक्कम 2000, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे तेजस्विनी यशवंत बोळे, KBH विद्यालय हर्सूल. रोख रक्कम 3000 रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे वैष्णवी संदीप आहेर, जनता विद्यालय वडाळी बोई. रोख रक्कम ₹4000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. आणि या गटातील प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे वंदना पंडित तुबाडे, जनता विद्यालय सातपूर. रोख रक्कम ₹5000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. धन्यवाद सर. पुढील पारितोषिक वितरण यादीसाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक कैलास लवण सरांना. पहिला गट आहे 19 वर्षातील मुले. मी विनंती करतो संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष मोरे साहेब यांना विनंती करतो की पुढील पारितोषिकं देण्याचे वितरित करण्यात यावे. मी 19 वर्षातील मुले अंडर 19 बॉईज 10 किलोमीटर 6व्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 3508 अक्षय लक्ष्मण ब्राह्मणे, KK वाघ आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेज पिंपळा बसवंत. ₹1000, त्याचं टायमिंग आहेत 40 मिनिट 35 सेकंद. मी अक्षय लक्ष्मण ब्राह्मणेला विनंती करतो की त्याने स्टेजवर. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 3531 3531 बीब नंबर अंकुश दिलीप वाजे, JMD कॉलेज सिन्नर. ₹1500, 40 मिनिट 78 सेकंद. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत बीब नंबर 20001 गणेश ज्ञानेश्वर भवानी, कॉलेज सत्यशोधक विद्यालय काशेगाव जालना. ₹2000, 39 मिनिट 30 सेकंद. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 20019 बीब नंबर 20019 ज्ञानेश्वर रामदास गायकवाड, LVH कॉलेज पंचवटी. ₹3000, टाइम आहे त्याचा 34 मिनिट 98 सेकंद. सभागृहातून कोणी बाहेर जाणार नाही. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत बीब नंबर 20036 ऋषिकेश विठीबा वावरे, LVH कॉलेज पंचवटी. ₹4000, त्याचं टायमिंग आहे 34 मिनिट 78 सेकंद. ज्ञानेश्वर गडाख आणि कोणी बाहेर अंडर जाणार 19 बॉईज 10 किलोमीटर मधील प्रथम क्रमांक विनर आहेत बीब नंबर 20009 देवीदास रामदास गायकवाड, KVN नाईक कॉलेज दिंडोरी. ₹5000, त्याचं टायमिंग आहे 34 मिनिट 46 सेकंद.
यानंतर 19 वर्षातील मुली याचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम संचालक माननीय रमेशचंद्र बच्चा साहेब यांना विनंती करतो की आपण हस्ते हे पारितोषिकं देण्यात यावी. 19 वर्षातील मुली डिस्टन्स आहेत 5 किलोमीटर. त्यातला 6व्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 20,505 बीब नंबर ममता चेतन भोये, KBS ज्युनियर कॉलेज हर्सुल, रुपये 1,000. त्याचं टायमिंग आहे 21 मिनिट 27 सेकंद. 5वा क्रमांक आहे 4,631 बीब नंबर अनुसया पुंडलिक पारधी, KBH हायस्कूल गिरणारे, रुपये 1,500. याचं टायमिंग आहे 21.26 मिनिट. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आहे 4,591 बीब नंबर पूनम विष्णू शेवरे, जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी, रुपये 2,000. 21 मिनिट 25 सेकंद. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 20,507 रवीना लक्ष्मण चौधरी, MGV आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज हर्सुल, रुपये 3,000. तिचं टायमिंग आहे 20 मिनिट 47 सेकंद. 2ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 20,509 स्वाती भाऊसाहेब शिंदे, MG कॉलेज येवला, रुपये 4,000. 20 मिनिट 45 सेकंद. आणि या गटातील विनर आहेत प्रथम क्रमांकाचा 20,515 बीब नंबर रिंकू देवीदास चौधरी, पंचवटी कॉलेज, रुपये 5,000. 20 मिनिट 3 सेकंद. यानंतर 25 वर्षातील मुले यासाठी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह रोख रक्कम देण्यासाठी मी संचालक माननीय रमेश आबा पिंगळे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते सदर बक्षिसं देण्यात यावीत. डिस्टन्स आहेत 12 किलोमीटर. यातील 6व्या क्रमांकाचा खेळाडू आहेत बीब नंबर 2011 दीपक देवीदास गायकवाड, KTHM कॉलेज नाशिक, रुपये 1,000. टायमिंग आहे 40 मिनिट 43 सेकंद. 5व्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 2001 बीब नंबर राकेश देवीदास सोनवणे, कर्मवीर अण्णासाहेब सोनवणे आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेज सटाणा, रुपये 1,500. टायमिंग आहे 40 मिनिट 35 सेकंद. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 21,019 संदीप लक्ष्मण चौधरी, MGV आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज हर्सुल, रुपये 2,000. 40 मिनिट आणि 2 सेकंद. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत कार्तिक कुमार चांबरूजी करिहरपाल, ब्रह्मा व्हॅली कॉलेज नाशिक, रुपये 3,000. त्याचं टायमिंग आहे 39 मिनिट 42 सेकंद. 2ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहेत 2,131 बीब नंबर नीरज रामनिवास यादव, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वडनेर भैरव चांदवड, रुपये 4,000. त्याचं टायमिंग आहे 39.27 सेकंद. आणि अंडर 25 बॉयजचा विनर आहेत 2,161 बीब नंबर अतुल शांताराम बर्डे, श्री भीमलाबेन खेमजी तेजोकाया म्हणजे SVKT कॉलेज देवळाली कॅम्प, रुपये 5,000. त्याचं टायमिंग आहे 39.2 सेकंद. आता पुढचा गट आहे 25 वर्षातील मुली. मी संस्थेचे संचालक माननीय डॉक्टर SK शिंदे सरांना विनंती करतो की आपणा हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देण्यात यावी. माननीय SK शिंदे सर. या अंडर 25 गर्ल्स डिस्टन्स 6 किलोमीटर विनर आहेत 6 नंबरचा प्लेस आहेत 21,511 गायत्री सुखदेव गायकवाड, श्री अमराजी बलद्वार आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेज, रुपये 1,000. तिचं टायमिंग आहे 25 मिनिट आणि 54 सेकंद. 5व्या क्रमांकाचा खेळाडू आहे 3,011 बीब नंबर रवीना विजय गायकवाड, KTHM कॉलेज नाशिक, रुपये 1,500. तिचं टायमिंग आहे
25 मिनिट 39 सेकंद. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे 3013 फाशा लक्ष्मण लोभी KTHM कॉलेज रुपये 2000. त्याचं टायमिंग आहे 25 मिनिट 10 सेकंद. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे 21527 कविता बाळू वाड LVH कॉलेज पंचवटी रुपये 3000. त्याचं टायमिंग आहे 23 मिनिट आणि 53 सेकंद. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे 3071 साक्षी अनंत कसबे KSKW कॉलेज सिडको रुपये 4000. तिचं टायमिंग आहे 23 मिनिट 50 सेकंद. आणि अंडर 25चा विनर आहे 21507 बी नंबर आरती अर्जुन पावरा सिनियर कॉलेज धुळे रुपये 5000. तिचं टायमिंग आहे 23 मिनिट आणि 2 सेकंद. धन्यवाद सर. पुढच्या पुरस्कार यादीचं वाचन करतील डॉक्टर राजाराम कारे. 8वी राष्ट्रीय व 13वी राज्यस्तरीय नाशिक महाविपुरा मॅरेथॉन स्पर्धेतील 60 वर्षावरील पुरुष या गटातील विजेत्यांचे नाव मी या ठिकाणी घेत आहे. तरी नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सेवक संचालक माननीय जगन्नाथ निंबाळकर सर यांना विनंती करतो की या गटातील सगळ्या विजेत्यांचे या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या गटातील तृतीय क्रमांक प्राप्त खेळाडू आहे रवींद्र सूर्यभान पाटील. यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 3000 देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करावा. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे वसंत कचरू आयर. यांनी 17 मिनिट 51 सेकंद नोंदवून या ठिकाणी हा विजय प्राप्त केला आहे. त्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 4000 रुपये देऊन त्यांचा सत्कार करावा. आणि या गटातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे केशव माणिकराव मोते. यांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 5000 देऊन त्यांचा सत्कार करावा. सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे धन्यवाद. यापुढील गट आहेत पुरुष खुला गट 10 किलोमीटर. पुरुष खुला 10 किलोमीटर गट. या गटाचा बक्षीस वितरण मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माननीय रमेश आबा पिंगळे साहेब यांनी यापुढील खेळाडूंचा सत्कार करावा अशी त्यांना मी विनंती करतो. या गटातील 9वा क्रमांक प्राप्त आहे बिकू पुंडलिक खैरनार. या खेळाडूस प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रक्कम 1000 रुपये देऊन त्या खेळाडूचा सत्कार करावा. मान्य रमेश आबा पिंगळे साहेब. आठवा क्रमांक प्राप्त केला आहे निवृत्ती शंकर पवार. या खेळाडूला प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 2000 रुपये देऊन त्याचा या ठिकाणी सत्कार करावा. मान्यवरांना विनंती करतो. सातव्या क्रमांकाचा विजेता आहे वन्या वसावे. या खेळाडूस प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 3000 रुपये देऊन या ठिकाणी त्याचा गौरव करावा. 6व्या क्रमांकाचा विजेता आहे कृष्णा प्रताप पवार. या खेळाडूस प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 4000 रुपये देऊन याचा गौरव करावा. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे मोहम्मद राजा शेख. सिन्नर महाविद्यालयाचा हा खेळाडू. या खेळाडूस प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 5000 रुपये देऊन त्या खेळाडूस सत्कार करावा. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे चिंतामण रामदास गायकवाड कळवण. या ठिकाणचा खेळाडू. या खेळाडूस प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन या खेळाडू सत्कार करावा. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे दिनकर संतू लिलके. KTHM महाविद्यालयाचा खेळाडू. या खेळाडूने 34 मिनिट 36 सेकंद वेळ देऊन हा तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याचे आपण या ठिकाणी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 8,000 रुपये देऊन सत्कार करत आहोत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे दिनकर गुलाब महाले, त्र्यंबकेश्वर येथील हा खेळाडू. दिनकर गुलाब महाले, त्र्यंबकेश्वर येथील हा खेळाडू. 33 मिनिट 19 सेकंद वेळ नोंदवून या खेळाडून 10,000 रुपये रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्याचा गौरव होत आहे. आणि या गटातला विजयी खेळाडू ठरला दयानंद विष्णू चौधरी, हर्सोल येथील. या प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 11,000 रुपये देऊन त्या खेळाडूचा सत्कार करावा. या गटातील सर्व विजयी खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद. डॉक्टर मीनाक्षी गवळी. डॉक्टर मीनाक्षी गवळी मॅडम, चला चला. सन्माननीय व्यासपीठ, विमेन्स अबाव 35 इयर्स, 35 वर्षावरील महिला या गटाचं मी वाचन करते. संस्थेचे माननीय उपसभापती माननीय DB अण्णा मोगल यांना अशी विनंती करते की विजयी खेळाडूंना आपण प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करावे. यासाठी खेळाडू आपल्या समोर येत आहेत. आयर्न विमेन, जिचा बीब नंबर आहेत 9541, अश्विनी गोकुळ देवरे. फर्स्ट प्राइज, फर्स्ट बरं. बरं, आता आपण तिसऱ्या क्रमांकाचं प्रथमतः बक्षीस देणार आहेत. 9535 नंबर, ज्यांचा बीब नंबर आहेत ऋषिका भरतकुमार पटेल, यांना 3,000 रुपयांचं 3 नंबरचं पारितोषिक आहेत. नाशिकच्या या खेळाडू आहेत. यानंतर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे ज्योती निलेश नागरे यांनी 24 मिनिट 36 सेकंद या वेळात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहेत आणि त्यांना 4,000 रुपयांचे रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्राप्त केलेलं आहे. यानंतर आपण ज्यांची वाट बघत आहोत अशा आपल्या संस्थेच्या त्या विद्यार्थिनी आहेत ज्यांचा बीब नंबर आहेत 9541, अश्विनी गोकुळ देवरे, ज्या स्वतः आयर्न विमेन आहेत. नाशिकची आन बान शान आहेत. अश्विनी गोकुळ देवरे. अभिनंदन मॅडम. सर्वांनी आपल्या टाळ्यांच्या गजरात यानंतर मी गट विमेन्स ओपन ग्रुप यामध्ये 9व्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. बीब नंबर आहेत 1523, अनन्या राजेंद्र साळुंके. माननीय दिलीप दळवी सर, संस्थेचे सरचिटणीस माननीय दिलीप दळवी सर यांनी तिचा सन्मान करावा. त्यासाठी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम द्यावी अशी मी विनंती करते. 8 नंबरचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे सुवर्णा उमेश सोनवणे, जिचा बीब नंबर आहे 1501. 1 मिनिट 14 सेकंदांमध्ये ही स्पर्धा तिने पूर्ण केलेली आहे.
7वा क्रमांक प्राप्त केलेला आहे अंकिता अण्णा कोटकर, ज्यांचा बीब नंबर आहे 1510. 3000 रुपयांचं पारितोषिक यांनी प्राप्त केलेलं आहे. 6वा क्रमांक प्राप्त केलेला आहे यानंतर सोनाली सुनील देव, ज्यांचा बीब नंबर आहे 1511. 1 मिनिट 8 सेकंदांमध्ये 8 मिनिटांमध्ये त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. यानंतर 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे पूनम प्रेमनिवास गुंडे, 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे पूनम प्रेमनिवास गुंडे. कुणी सभागृहाच्या बाहेर जाणार नाही, कृपया बसून घ्यायचे. यानंतर 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे जनाबाई लहू हुलगुंडे. 54 मिनिटांमध्ये ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे. तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे यानंतर वंदना पोपट रेहरे. 42 मिनिटांमध्ये त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे दिशा कैलास बोरसे. 39 मिनिटांमध्ये आणि 27 सेकंदांमध्ये ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे. यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे अशा बसंती सुप्रभात हिमकम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रकमेचं 11,000 रुपयांचं बक्षीस त्यांनी प्राप्त केलेलं आहे. नाशिकची खेळाडू आहेत ही, नाशिक महाराष्ट्र ओपन्सची स्पर्धा आहे. महाराष्ट्र आलं. यापुढील धन्यवाद सर. यानंतर आपलं ज्या ठिकाणी ओपन्स 35 वर्षावरील महिला 4था क्रमांक प्राप्त केला होता आणि त्यामुळेच आपले क्रम बदलले होते, अशा आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिंदे मॅडम यांनी 4था क्रमांकाचा क्रमांक प्राप्त केलेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. नोकरी बरोबर कुटुंब आणि त्याचबरोबर केवळ 15 दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी हा क्रमांक प्राप्त केलेला आहे. आलेत. माननीय सरचिटणीस साहेबांना मी विनंती करते की त्यांना सन्मानित करावं. धन्यवाद. यापुढील पुरस्कारांच्या यादीचं वाचन डॉक्टर विक्रांत राजोळे पुढील यादीचं वाचन करतील. धन्यवाद सर. यानंतर ओपन हाफ मॅरेथॉन मेन डिस्टन्स 21.097 किमीची ही स्पर्धा होती. याचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री मीर रंजन नेगी सर तसेच मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील उत्तमराव डिकले सर यांना विनंती करतो की त्यांनी या गटातील जे विजेते खेळाडू आहेत त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. या क्रमांकामध्ये 9व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे बीप क्रमांक 527 अजय विठ्ठल देशमुख. या खेळाडूने 1 तास 14 मिनिट आणि 2 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील हा खेळाडू नाशिक जिल्ह्याचा हा उत्कृष्ट खेळाडू आहे. याचा रोख रक्कम रुपये 3,000 रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन इथे सत्कार संपन्न होत आहे. 8व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला ब्रीफ क्रमांक आहे 541 रूप सिंग अदरजी पावरा याने 1 तास 13 मिनिट आणि 45 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. याचा देखील रोख रक्कम रुपये 5,000 रुपये
प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन इथे सत्कार संपन्न होत आहे. 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला बीप क्रमांक 586 कमलाकर लक्ष्मण देशमुख या खेळाडूने 1 तास 13 मिनिट आणि 41 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. हा देखील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील हा खेळाडू आहे. याचा देखील रोख रक्कम रुपये 7,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला बीप क्रमांक आहे 570 नागेश अमर करंडे या खेळाडूने देखील 1 तास 10 मिनिट आणि 37 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा खेळाडू आहे. याने ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण केलेली आहे. रोख रक्कम 9,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन इथे त्याचा सन्मान होत आहे. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे बीप क्रमांक 556 उदयसिंग सांगल्या पाडवी या खेळाडूने 1 तास 10 मिनिट आणि 34 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. पालघरचा हा खेळाडू याचा देखील रोख रक्कम 10,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन इथे सत्कार करण्यात येत आहे. 4 नंबरचा क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा बीप क्रमांक आहे 509 साहिल सागर या खेळाडूने 1 तास 10 मिनिट आणि 25 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. याचा देखील रोख रक्कम रुपये 11,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन इथे सत्कार करण्यात आला. यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे 584 बबलू पतंग चव्हाण 1 तास 7 मिनिट आणि या स्पर्धा पूर्ण केलेली आहे. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे 587 क्रमांक रिंकू भजनलाल सिंग 1 तास 6 मिनिट आणि 35 सेकंदात यांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे. उत्तर प्रदेशचा हा खेळाडू याचा देखील रोख रक्कम 25,000 प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन इथे सत्कार होत आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रंजन नेगी सर तसेच मविप्र समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते इथे हा सत्कार संपन्न झालेला आहे. यानंतर मी पुढील स्पर्धेसाठी सरांना आमंत्रित करतो. फुल मॅरेथॉनचं बक्षीस वितरणाच्या यादीचं वाचन करतील प्राध्यापक हेमंत पाटील सर. आजच्या दिवसाचं सर्वात इम्पॉर्टंट रेस जी होती सभागृहात शांतता ठेवा. 42.195 किलोमीटरची या स्पर्धेत 11व्या क्रमांकाचा मिळालेला खेळाडू जो आहे सुरेश हिरामन वाघ याला मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावरून आपलं पारितोषिक स्वीकारावं. या पारितोषिकासाठी मी विनंती करेल आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सर त्याचप्रमाणे निरंजन नेगी सर आणि छत्रपती अवॉर्डी विजेंद्र सिंग सर ॲथलेटिक्स NIS कोच आपण ही पारितोषिके द्यावेत. सुरेश वाघ आपलाच वनी महाविद्यालयाचा खेळाडू आहे. 11वा क्रमांक त्याने मिळवलेला आहे. त्यानंतर 10वा क्रमांक मिळवलेला खेळाडू आहे निखिल अंकुश शिंदे साताऱ्याचा खेळाडू आहे. रुपये 12,000 रक्कमचं पारितोषिक स्वीकारतोय निखिल अंकुश शिंदे. त्यानंतर 9वा क्रमांक मिळवलेला खेळाडू आहे माणिक गंगाराम वाघ टाइम रेकॉर्डेड 2 hours 41 minutes 10 seconds फ्रॉम नाशिक कॅश अवॉर्ड ₹13,000. त्यानंतर 8th place goes to विजय चंद्रबान शेवरे टाइम रेकॉर्डेड 2 hours 39 minutes 32 seconds फ्रॉम नाशिक कॅश अवॉर्ड ₹14,000. सिंह सर से निवेदन है आप भी पारितोषिक दे दें. 7th place goes to दयाराम रमेश गायकवाड़ फ्रॉम नासिक टाइम रिकॉर्डेड 2 hours 38 minutes 20 seconds कैश अवार्ड ₹15,000. Sixth place goes to Lahu Vikas Chandan Sive from Indian Army. Time recorded 2 hours 36 seconds 11 minutes. Cash award ₹17,000. जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू या खेळाडूंचं. 42 किलोमीटर धावणं सोपं नाही. फिफ्थ प्लेस गोज टू अनिल जिंदाल इंडियन आर्मी फ्रॉम उत्तर प्रदेश. टाइम recorded 2 hours 36 seconds 03 microseconds. Cash award 21,000.
from Uttar Pradesh. Fourth place goes to Bhagat Singh Volvi from Nandurbar. Time recorded 2 hours 30 minutes 10 seconds. Cash award rupees 25,000 and a beautiful memento. Third place goes to Gurjit Singh. Time recorded 2 hours 21 minutes 00 seconds from Indian Army. Cash award rupees 51,000. जोरदार टाळ्या वाजवून आपण या खेळाडूचं अभिनंदन करूया. तिसरा क्रमांक यांनी मिळवलेला आहे गुरजीत सिंग फ्रॉम इंडियन आर्मी. And the second place goes to Sikandar Chindu Tanake. Time recorded 2 hours 26 minutes 23 microseconds from Indian Army. जोरदार इथं 75,000 75,000 कॅश अवॉर्ड या खेळाडूला मिळते. आणि या स्पर्धेचा मानकरी MVP क्राउन विनर होल्डर अक्षय कुमार फ्रॉम उत्तर प्रदेश रुपीज 1 लाख. एकलव्य अकॅडमीचा हा खेळाडू आहे नाशिकचा. ऑलिम्पियन कविता राऊत यांची जी अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये आज सर्व करतो अक्षय कुमार MVP क्राउन विनर. या क्राउनचं वैशिष्ट्य जे आहे ते मी या ठिकाणी सांगेन सभागृहाला. ज्याप्रमाणे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ऑलिव्ह झाडाचा मुकुट दिला जात होता त्याचप्रमाणे आपण आपल्या भारतीय संस्कृतीत ज्या वृक्षांना महत्त्व आहे बेल तुळस वड औदुंबर या पानांचा वृक्ष आपण आपला MVP क्राउन म्हणून देतो. असा अक्षय कुमार टाइम रेकॉर्डेड 2 hours 26 minutes 01 seconds फ्रॉम उत्तर प्रदेश. 1 लाख रुपयाचं पारितोषिकचा मानकरी हा ठरलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं अभिनंदन करूया. मी सर्व फुल मॅरेथॉन विनर्स जे आहे त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर ग्रुप फोटोसाठी यावं. 42.192 किलोमीटर. अक्षय कुमार आपल्याशी 2 मिनिटं संवाद साधू इच्छितो. या मॅरेथॉनचा विनर ठरलेला अक्षय कुमार या ग्रुप फोटो नंतर आपल्याशी 2 मिनिटं बोलणार आहे. त्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि राष्ट्रगीतानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. मविप्र मॅरेथॉन स्पर्धेसाठी या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित प्रमुख अतिथी माननीय श्री मीर रंजन नेगी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी सकाळी केंद्रीय मंत्री भारती पवार या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी डिकले साहेब सभापती बाळासाहेबजी क्षीरसागर उपसभापती DB अण्णा मोगल साहेब चिटणीस दिलीप दळवी अजंगीजी वाघ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षणाधिकारी प्राध्यापक हेमंत पाटील त्यांची सर्व टीम सर्व आयोजन समितीचे सर्व सदस्य या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक सर्व पत्रकार तसेच अपोलो हॉस्पिटलचे प्रतिनिधी सिव्हिल हॉस्पिटलचे प्रतिनिधी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी तसेच उपस्थित असलेले सर्व पत्रकार या सर्वांचेही मी संस्थेच्या वतीने जाहीर आभार मानतो. धन्यवाद. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल